समूळ संख्येची डेफिनेशन. समूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. तर दोन्ही डेफिनेशन मध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर दोन्ही डेफिनेशन मध्ये एक शब्द आलेला आहे. एक म्हणजे काय, इथेही मूळ संख्या आणि इथेही मूळ संख्या. आणि मूळ संख्येची डेफिनेशन आताच पाहिली आपण. अशा संख्या ज्या संख्येला एक सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा सर्व संख्यांना काय म्हटलेलं आहे आपण, मूळ संख्या. मग आता या डेफिनेशन मध्ये थोडं ऑब्झर्वेशन केलं तर इथं मूळ हा शब्द लागलेला आहे आणि इथेही मूळ हा शब्द लागलेला आहे. तर आपण पाहू कोणत्या संख्येमध्ये मूळ या संख्येची डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर इथे जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अशा संख्या, दोन्ही संख्या आपल्याला मूळ संख्या तर पाहिजेच. दोन्ही संख्या कशा पाहिजे आपल्याला, मूळ संख्या. सोबतच आपल्याला त्या दोन संख्येमधील अंतर किती पाहिजे, तर 2. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला जोडमूळ संख्या. तर इथे मूळ हा जो शब्द दिलेला आहे आपल्याला, या शब्दाचा वापर करायचा आहे. काय पाहिजे, दोन्ही संख्या मूळ असणं गरजेचं आहे. दोन्ही संख्या मूळ म्हणजे प्राईम नंबर पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही संख्येमधील अंतर किती पाहिजे, तर दोन्ही संख्येमधील अंतर पाहिजे आपल्याला 2चं. दोन्ही संख्येमधील अंतर कितीचं पाहिजे, 2चे. 2. तर तेव्हा ती जोडमूळ संख्येची जोडी होईल. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ, 3 आणि 5. तर ही समूळ संख्येची किंवा जोडमूळ संख्येची जोडी आहे का, तर आपल्याला सांगता येईल. आता जोडमूळ संख्येची डेफिनेशन झालेली आहे आपल्याला. सर की जे पेअर मध्ये संख्या दिलेली आहे त्या दोन्ही संख्या कशा पाहिजे ना, आपल्याला दोन्ही संख्या मूळ असणं गरजेचं आहे. इथे दिलेलं आहे पण दोन्ही संख्या कशा पाहिजे, मूळ. मग 3 आणि 5 ह्या दोन्ही मूळ संख्या आहे का, तर या दोन्ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आपला आला पाहिजे तिथे, दोन्ही संख्येमधील अंतर किती आहे, 2चं आहे का, तर दोन्ही संख्येमधील अंतर सुद्धा कितीचं आहे, 2चं आहे. म्हणजेच 3 आणि 5 हे जे पेअर दिलेली आहे आपल्याला, ही पेअर जोडमूळ संख्येची जोडी आहे का, तर बिलकुल आपल्याला इथे सांगता येईल ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल 5 आणि 7. त्याच्यानंतर 9 आणि 11, 11 आणि 13, 15 आणि 17. आता काही इथे एक्झाम्पल घेतलेले आहे मी. तर कोणत्या संख्या जोडमूळ संख्येची जोडी आहे ते सांगता येईल आपल्याला. जसं 5 आणि 7 एक्झाम्पल नंबर 2, तर ही जोडमूळ संख्येची जोडी आहे का, जोडमूळ संख्येची